हा तुमचा पैसा कुठला? ते एक मंत्री आहेत, माझ्या खात्याचा पैसा वळवला. अहो लाडका बहिणींना दिला ना, तुम्हाला कशाला पैसा पाहिजे? लाडका बहिणींना तुम्ही पैसे दिलेत म्हणून तुम्ही रडताय. त्याआधी कसे हसत होतात मतं पाहिजेत म्हणून. तुम्हाला पैसा आता माझा तुमच्या खिशातला पैसा वळवला आहे का सरकारीच पैसा आहे? याचा अर्थ तुम्ही लाडक्या बहिणींनाही फसवताय आणि तुमचे जे सामाजिक न्याय विभागाचं जे कार्य आहे त्याची फसवणूक करताय. शेवटी सरकारनं चोऱ्या माऱ्या लांड्या लबाड्या करून निवडणुका जिंकण्यासाठी ही पाकिटमारी केली होती आणि आता ही पाकिटमारी करणं सोपं नाही. अजितदादा बसलेले आहेत तिथे खमके अर्थमंत्री. अजितदादा एक अर्थमंत्री म्हणून खमक्या माणूस आहे. आमच्या काळात आम्ही पाहिलेलं आहे ना. म्हणजे अजितदादा पवारांना म्हणाले शकुनी. अर्थ खात्याला किंवा देशाला आर्थिक शिस्त लावणं याला शकुनी म्हणत असाल तर सध्या जी तुम्ही जी लुटमार करून सत्तेवरती आलेला त्याला काय म्हणायचं? दुर्योधन म्हणायचं? राज्याला आर्थिक शिस्त नसेल, राज्य आर्थिक दृष्टीनं बेशिस्त असेल तर राज्य टिकत नाही. अजित पवार हे एक उत्तम अर्थमंत्री आहेत, ह्याच्याविषयी काय मी सांगण्याची गरज नाही. बाकी ते काही करत असतील पण अर्थ खातं उत्तम सांभाळतात. सर एक बार हिंदी में बता दीजिए, लाडली बहन योजना जो है उसका फंड डाइवर्ट किया गया है और जो सरकार में देखो उसका फंड डाइवर्ट किया गया है, उसमें नई बात क्या है? क्या एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस जी ने क्या अपने खिस्से से दिया था क्या लाडली बहनों को 1500 रुपया? सरकार का ही पैसा था ना, जनता का ही पैसा था ना. अब वो पैसे का ढोंग नहीं रख सकते ना, पैसा कहाँ से लाएंगे? और एक डिसिप्लिन फाइनेंस मिनिस्टर अजित पवार बैठा है वहाँ, कुछ भी वो पॉलिटिकल हमारे मतभेद है लेकिन वो वित्त मंत्री है और एक शिस्त एक अनुशासन उस डिपार्टमेंट में वो हमेशा से काम करते हैं. वो बोलता मैं पैसा नहीं दूंगा, सरकार के पास पैसा नहीं है. और ये जो लोग रोते हैं कि मेरे डिपार्टमेंट का पैसा जा रहा है, तेरे डिपार्टमेंट का है, तेरा बाप का डिपार्टमेंट है.